नमस्कार, मी अमृता शेडगे. सकाळचे 11 वाजता आपण पाहताय एबीपी माझा. 70,000 कोटी रुपयांच्या सिंचन घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी विशेष चौकशी समितीची नेमणूक तर केली, पण या समितीला अधिकारच नसल्याची तक्रार समिती प्रमुखांनीच केली आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांना माधवराव चितळे यांनी पत्र लिहून आपली समिती कशी कुचकामी आहे याबद्दल त्यांनी विशद केलाय. चौकशी समितीच्या कार्यकक्षा या अत्यंत मर्यादित असल्याचं देखील त्यांनी नमूद केलंय. त्यामुळे चौकशी समिती नेमणं हा फक्त कारवाईचा फार्स होता का, हा प्रश्न आता सत्ताधाऱ्यांना विचारला जाणार आहे. $70,000 कोटी रुपयांच्या सिंचन घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी विशेष चौकशी समितीची नेमणूक करण्यात आली, पण या समितीलाच अधिकार नसल्याची तक्रार समिती प्रमुखांनी केली आहे. या संदर्भात विनोद तावडे यांनी काय म्हटलंय आपण पाहूयात. एसआयटी जी शासनाने नेमली त्या एसआयटीला माझ्याकडे जे भ्रष्टाचाराचे पुरावे आहेत ते मला सादर करायचे आणि म्हणून मी माधव चितळे समितीला म्हटलं की माझ्याकडे जे पुरावे मी आपल्याला सादर करू इच्छितो. पण माधवराव चितळेंचं मला उत्तर असं आलं आहे की जे एसआयटी नेमली आणि त्या नेमल्यामध्ये जो क्लॉज 3 आहे त्याप्रमाणे फक्त इरिगेशन खात्याचे अधिकारीच तुम्हाला माहिती पुरवतील आणि त्यामुळे मी काही तुमच्याकडून अशा प्रकारच्या कुठल्या गोष्टी स्वीकारू शकत नाही. त्यामुळे ही एसआयटी केवळ एक फेसवॉश आहे. यातून जे आम्हाला खरं भ्रष्टाचारानं पकडायचं आहे हे पकडता येणार नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांकडे मी मागणी करणार आहे की एकतर आमच्याकडे जे पुरावे आम्हाला सादर करायला परवानगी द्या आणि जर मुख्यमंत्री हे ऐकणार नसतील तर मला कोर्टात जावं लागेल आणि ह्या एसआयटीच्या याच्यात कोर्टाच्या देखरेखीखाली एसआयटी यावी म्हणजे आम्ही कोर्टामध्ये सगळं सादर करू. एक संचितीच्या विरोधात सुद्धा असंच एक तुम्ही जसं पत्र लिहिले तसंच एक त्यांना आपण पत्र लिहिलेलं आहे, त्याबरोबर सुद्धा त्यांनी असंच उत्तर दिलं. माझं म्हणणं की संचेती असो, भांगडिया असो, बजोरिया असो किंवा मंत्री असो, ज्या ज्या विषयामध्ये आमच्याकडे जी माहिती आहे ती आम्ही सादर करणार आहोत आणि त्याची एसआयटी चौकशी केली पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे. कारण जनतेला वाटतं की खरा भ्रष्टाचार बाहेर आला पाहिजे, पण तो जर येणार नसेल तर मग आम्हाला मुख्यमंत्र्यांकडे मागणी करून ते आणावं लागेल किंवा कोर्टातून ते करून घ्यावं लागेल. कोर्टात जायची तयारी तुम्ही केली आहे? पूर्ण तयारी केलेली आहे आणि त्याप्रमाणे आम्ही कोर्टात जाऊन आम्हाला आमचं म्हणणं मांडायला जर संधी मिळणार नसेल तर आम्हाला ह्या एसआयटीचा काही उपयोग नाही. या संदर्भात अधिक बोलण्यासाठी आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी सध्या आपल्यासोबत आहेत. राहुल, आपण पाहिलं एसआयटी जी चौकशी समिती आहे तीच बिनकामी असल्याचं म्हटलं गेलंय. माधवराव चितळेंनी असं म्हटलंय. या संदर्भात काय अधिक माहिती आहे तुझ्याकडे? अमृता, मुळात या चौकशी समितीच्या कार्यकक्षांना किती मर्यादांचं कुंपण घालण्यात आलेलं आहे हे यातून स्पष्ट होत आहे. असं म्हणणार नाही की त्यांनी तक्रार केली आहे चितळेंनी, पण तो खुलासा आहे. तो खुलासा किती विनोद तावडेंकडे की ज्यांना स्वतःला या संदर्भातले पुरावे काही द्यायचे. विनोद तावडेंसारखी महाराष्ट्रातली अनेक मंडळी आहेत की ज्यांना असं वाटतं की या 70,000 कोटीच्या घोटाळ्यामध्ये वेगवेगळे राजकीय पक्ष, विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसमधले सत्ताधारी पक्षातले मंत्री गुंतलेले आहेत. फक्त विनोद तावडेच्या विरोधामध्ये तक्रार करायची होती की संचितींना या सत्ताधारी पक्षातल्या मंत्रिमंडळातल्या काही सदस्यांनी मदत करून 3 ठेके दिले की जे ब्लॅकलिस्टेड झालेले होते. या संपत यांना सुद्धा तावडे यांच्याप्रमाणेच चितळे यांनी कळवलेलं आहे की कोणत्याही खासगी व्यक्तीकडून मला अशा संदर्भातले पुरावे घेता येत नाहीत आणि याचा पुढे खुलासा करताय चितळे की जर सरकारी खात्यातल्या अधिकाऱ्यांनी मला या संदर्भातले काही पुरावे दिले तर मात्र मी त्याची चौकशी करेन. याचा अर्थच असा आहे की ज्या एसआयटी विषयी सातत्यानं ओरड होत होती की मुळात चितळे यांच्या नियुक्तीवरती काही लोकांना आक्षेप होता. कारण चितळेंचं आधीचं ट्रॅक रेकॉर्ड सांगतं की चितळे हे यापूर्वीच मोठ्या मोठ्या प्रकल्पांना पाठिंबा देण्याच्या संदर्भात अत्यंत पॉझिटिव्ह विचार करणारे तज्ज्ञ म्हणून ओळखले जातात. त्यांच्या नियुक्तीपासून आक्षेप होता आणि ही समिती जो घोटाळा झालाय ज्याचा आक्षेप महाराष्ट्रातल्या जनतेला आहे त्याची संपूर्ण चौकशी करणार नाही असा जो आक्षेप नोंदवला जात होता त्या आक्षेपाला आता दुजोरा मिळताना दिसतोय. कारण कोणताही सरकारी अधिकारी जो सेवेमध्ये कार्यरत आहे तो स्वतःहून या भ्रष्टाचाराचे पुरावे या समितीकडे सादर करेल याची सुतराम शक्यता नाही. काही अपवाद जरूर असतील पण त्यांना किती सिरियसली घ्यायचं याचा चितळेंना सर्वाधिकार आहे. क्लॉज नंबर 3चा ते उल्लेख करतात. याचा अर्थ असा आहे की खासगी व्यक्ती म्हणजे तावडे असतील किंवा आणखी कुणी असेल त्यांना स्वतःहून आयोगासमोर कुठलाही पुरावा देण्याचा अधिकार नाही. याचाच अर्थ असा आहे की चितळे समितीला जे मर्यादाचं कुंपण घालण्यात आलेलं आहे त्या कुंपणाचा जर विचार केला तर ज्या प्रश्नाची उत्तर महाराष्ट्राला अपेक्षित आहेत ते मिळतील की नाही हे संशयाचा आता निश्चितपणे आणखी गडद होताना इथे दिसतंय. अमृत. राहुल, धन्यवाद या संपूर्ण माहिती संदर्भात. त्यामुळे
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांना माधवराव चितळे यांनी पत्र लिहून आपली समिती कशी कुचकामी आहे हे विशद केलं आणि चौकशी समितीच्या कार्यकक्षा या अत्यंत मर्यादित असल्याचं देखील त्यांनी यामध्ये नमूद केलंय.